देश में अनेक स्थानों पर केंद्र के विकास रथ यात्रा के विरोध की खबरें सामने आ रही है और वहीं ईवीएम मशीन के संबंध में की जा रही जनजागृति के दौरान ईवीएम हटाओ देश बचाओ का नारा जिले के किस ग्राम पंचायत में गूंजा, आइए देखते हैं इस खबर में। भारत चुनाव आयोग के निर्देश के अनुसार आगामी लोकसभा विधानसभा सार्वजनिक चुनाव 2024 के पार्श्वभूमि पर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तथा वीवीपैट के संबंध में एलईडी चित्ररथ द्वारा जन जागृति मुहिम संपूर्ण जिले में चलाई जा रही है। हाल ही में इस चित्ररथ को जिलाधिकारी विनय गौड़ा ने हरी झंडी दिखाकर रवाना किया था। यह चित्ररथ जिले के कुल 2032 मतदान केंद्र, प्रत्येक स्कूल, महाविद्यालय, रेलवे स्टेशन, बस स्टैंड, देहात, शहर के मुख्य चौक, बाजारपेट, शासकीय कार्यालय परिसर आदि जगहों पर जाकर नागरिकों को प्रात्यक्षिक द्वारा जन जागृति कर रहा है। इसी पार्श्वभूमि पर हाल ही में इस चित्ररथ का वोरा तहसील के सबसे बड़ी समझने जाने वाली बोर्डा ग्राम पंचायत में आगमन हुआ। इस मौके पर जब नागरिकों को इसका प्रात्यक्षिक दिखाया जा रहा था तो वहां पर उपस्थित नागरिकों ने साथ ही बोर्डा ग्राम पंचायत के सरपंच तथा सदस्यों ने इस इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तथा वीवीपैट के संबंध में प्रश्न चिन्ह उपस्थित किया और आगामी चुनाव ईवीएम मशीन पर न लेते हुए बैलेट पेपर पर ही ले, ऐसी मांग भी इस मुहिम के दौरान उपस्थित किया। इस मौके पर ग्राम पंचायत सदस्य रवि देसाई, प्रिया भोयर, प्रतिमा कातकर, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत ताजने साथ ही बोर्डा ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। तो सुनिए इस मौके पर जब सिटी प्रतिनिधि हितेश राजन हीरे ने वहां पर उपस्थित लोगों से बातचीत की तो उन्होंने क्या कहा, उन्हीं जुबानी। बोर्डा ग्रामपंचायतचा हा परिसर, याच ठिकाणी ईव्हीएम मशीनचा या ठिकाणी डेमो देण्यात येत आहे। या ठिकाणी काही नागरिक आमच्यासोबत आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत। सर, या ठिकाणी डेमो दाखवण्यात येत आहे ईव्हीएम मशीनचा, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? काही नाही, हा डेमो सर्व खोटा आहे आणि या ईव्हीएम मशीनवरचा सर्वांवरचा विश्वास उडलेला आहे। त्याच्यामुळे ईव्हीएम बंद करून ज्या जुन्या पद्धतीचं होतं त्या पद्धतीने निवडणुका घ्यायला पाहिजे बॅलेट पेपरप्रमाणे। कारण ईव्हीएम मशीनबद्दल हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, जज, पत्रकार हे जे लोक सांगत आहे ते हे बरोबर असलंच पाहिजे 100%, कारण त्याच्यामुळं काही इलाज नाही आहे। म्हणून बॅलेट पेपरवर घेण्यात यावा निवडणूक। विशिष्ट आहे, खास करून म्हणजे भाजप या ठिकाणी आग्रही दिसते। इतर राजकीय पक्ष मात्र ईव्हीएम मशीनचा विरोध करताय आणि बॅलेटनं मशीन मतदान व्हावं असं ते म्हणताय। नेमकं या संदर्भात काय सांगाल? हो, म्हणजे भाजप निवडून येत आहे दरवेळी, कारण ज्यावेळी ईव्हीएमनुसार निवडणुका घेते आणि 10-15 दिवसाचा जेव्हा ते वेळ लावते का बा यानंतर आम्ही ते मतमोजणी करू, तेव्हा तो फॉल्ट होते। जसं आता इथे झालं आहे तेलंगणामध्ये, निवडणुका घेतल्याबरोबर 2 दिवसांनी मतमोजणी झाली तर तिथे निवडून आलेला आहे विरोधी पक्ष। आणि जिथे 20-22 दिवसे लावली आहे MP मध्ये वगैरे, कर्नाटक, आपलं अजून दुसरं कोणतं राज्य, त्या छत्तीसगड, तिथे मात्र 10-20 दिवसामध्ये कर्मचाऱ्याच्या हातानं फेरबदल करून केलं असलं पाहिजे, असं आमचं 100% मत आहे। या ठिकाणी परत आमच्यासोबत जोडलेले आहे ग्रामपंचायत सदस्य भूषणजी जिरेले। सर, काय सांगाल? बुरिले सर, काय सांगाल? आज ग्रामपंचायत परिसरात निवडणूक आयोगाच्या वतीने ईव्हीएमचे जनजागृती याबाबत मशीन आणि आम्हाला डेमो देण्यात आलेले आहे। परंतु इलेक्ट्रॉनिक गॅजेट असल्यामुळे यामध्ये कसं आहे की काही ना काही फॉल्ट येऊ शकतो। यात असं नाही आहे की हा पूर्णतः खराच असेल बा म्हणून, पण गरज काय पडली आज BJP सरकार असेल, कोणतीही सरकार असेल, की ईव्हीएमची जनजागृती करावी लागली यांना। जर त्याच्यात डिफेक्ट नाही आहे, त्याच्यात काहीच हे नाही आहे, तुम्हाला जनजागृती करायची गरज नाही आहे। आणि तुमचाच आग्रह का आहे या विषयावर की तुम्ही इथे ईव्हीएमची जनजागृतीसाठी, मग या यंत्रणेचं म्हणजे नेमकं करणं काय आहे? म्हणजे सरकार, तुमचं मत काय आहे ईव्हीएम विषयी? ईव्हीएम म्हणजे हे पूर्णतः इलेक्ट्रॉनिक गॅजेट असल्यामुळे याच्यात डिफॉल्ट येऊ शकतो व याच्यात फ्रॉड होऊ शकतो। नेमकं काय सांगायला मी तुम्हाला, ईव्हीएमनी व्हावं की बॅलेटनी व्हावं असं मला वाटतं? बॅलेटनी व्हावं। अच्छा, या अनुषंगाने प्रथम सुद्धा आहे बोर्डा ग्रामपंचायत सरपंच खमनकर मॅडम, काय सांगा? माझं हेच म्हणणं आहे की पारदर्शकता म्हणून बॅलेट पेपरनंच योग्य आहे मतदान। आज प्रगतशील राष्ट्र आहे, तिथेसुद्धा बॅलेट पेपरनं मतदान होत आहे, मग आपल्या राज्यात पण, आपल्या देशात पण बॅलेटनीच व्हायला पाहिजे। आणि परत आमच्यासोबत जोडलेले ग्रामपंचायत सदस्य उमेश देशमुख, काय सांगा? ईव्हीएमवर सुप्रीम कोर्टाचे बरेचसे वकील, त्याच्यानंतर बरेचसे IAS ऑफिसर आणि या आपल्या काय म्हणते टेक्निकल फील्डमधले जे मोठे मोठे तज्ज्ञ आहे, एक्सपर्ट लोक आहेत, त्या सर्वांनी आक्षेप नोंदवला आहे।
त्यामुळे याच्यावर 100% विश्वास कोणीच ठेवू शकत नाही आणि आम्ही पण ठेवू शकत नाही. शेवटी ऑनलाईनचं युग आहे. आमचे अकाउंटसुद्धा हॅक करून पैसेसुद्धा ट्रान्सफर करण्यात येते. तर हे तर मशीन आहे, इथे काही होऊ शकते. आणि देशातले सगळे विरोधी राजकीय पक्ष या EVMच्या विरोधात आहे. फक्त एकच BJP असा पक्ष आहे जो EVM थोपवण्यासाठी प्रयत्न करत. मतदान हे बॅलेट पेपरनेच व्हायला पाहिजे. या ठिकाणी बघू शकतो की संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आहे. जनतासुद्धा म्हणत आहे की EVMनी याचं मतदान न होता बॅलेट पेपरनेच व्हावं, कारण ते विश्वासार्हता या डेमो करत असलेल्या या EVM मशीननी गमावलेली आहे. त्याच्यामुळे बॅलेटनेच मतदान करण्यात यावं अशी आग्रही भूमिका येथील बोर्डा ग्रामपंचायतच्या सदस्यांनी तसेच येथील नागरिकांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. या ठिकाणी मी हितेश राजनेरे, वरोरा. CTV के लिए हितेश राजानेरी की रिपोर्ट.